बौद्ध अनुयायांना महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। ही कृती समिती सर्व भिक्खूगण त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पक्षामधील सगळे आपले बौद्ध नेतेगण यांच्या वतीने ही कृती समिती स्थापन झालेली आहे आणि या कृती समितीच्या वतीने मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आझाद मैदान या ठिकाणी आपण मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चामध्ये सर्व बौद्ध अनुयायांनी, आंबेडकरी विचारधारेच्या माणसांनी, तथागताच्या विचारधारेच्या माणसांनी त्या ठिकाणी हजर व्हायचं आहे। हा मोर्चा काढण्याचा उद्देश की महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात नसून ते विहार ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे। भारतामध्ये असणाऱ्या विविध संघटना, विविध जाती, विविध धर्म हे त्यांच्या मंदिरामध्ये व्यवस्थापन करतात। मुस्लिमांच्या मस्जिदीचं व्यवस्थापन मुस्लिम करतो, शिखांच्या गुरुद्वारामधलं व्यवस्थापन हा शीख बांधव बघतो आणि ख्रिश्चनांच्या चर्चमधले ते चर्चवाले ख्रिश्चन लोक बघतात। तरी या असणाऱ्या तथागतांचं बौद्ध विहार ज्या ठिकाणी तथागतांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणचं बुद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे। त्या ब्राह्मणांच्या ताब्यातून बौद्धांच्या ताब्यामध्ये यावं, त्या विहाराचं व्यवस्थापन हे बौद्धांकडे असावं। त्या प्रमुख मागणीसाठी आणि 1949चा ऍक्ट हा रद्द करावा या मागणीसाठी आपण सर्व बौद्ध अनुयायी, आंबेडकरी विचारधारेची माणसं दिनांक 14 ऑक्टोबर 2025 म्हणजे उद्याच्याला सकाळी 11 वाजता आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे नेत्यांचं, देशातील सर्व राजकीय पक्षांचं लक्ष या मोर्चाकडे लागलेलं आहे। रिडलचा मोर्चा ज्याप्रमाणे झाला त्याप्रमाणे अति विराट मोर्चा, अति महामोर्चा संबंध मुंबईमधून बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी येणार आहेत। महाराष्ट्रातून सगळे बौद्ध अनुयायी त्या ठिकाणी येणार आहेत। आपले वरिष्ठ नेतेगण चंद्रकांत हंडोरे साहेब असतील, रामदासजी आठवले साहेब असतील, सुरेश माने सर असतील, योगेंद्र कवाडे सर असतील आणि एक सगळ्या बौद्ध नेत्यांच्या वतीनं त्या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहाराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वांनी कंबर कसलेले आहे। आणि बंधूंनी मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो, आपणही घरामध्ये न बसता, आपणही घरामध्ये न झोपता उद्याला कामाचा खाडा करून आपण सर्वांनी आझाद मैदान या ठिकाणी यायचं आहे। कारण हे बुद्ध विहाराच्या उद्या मोर्चा निघेल त्यावेळेला आपण त्या ठिकाणी असलं पाहिजे। आपली पाठीमागची पिढी आपल्याला नाव ठेवता कामा नये। ज्या दिवशी महाबोधी बुद्ध विहाराचा मोर्चा निघाला, पप्पा असतील, मम्मा असतील, कामाला गेले काय, घरामध्ये झोपले काय, त्यावेळेला आपण साक्षीदार व्हायचं आहे आणि आपल्याला विचारलं पाहिजे त्यावेळेला मोर्चा निघाला त्यावेळेला तुम्ही काय करत होता। तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे, घरामध्ये न राहता कामाचा खाडा करा आणि उद्याच्या मोर्चाचा साक्षीदार बना। कारण हा मोर्चा अति विराट, अति विशाल, मोठ्या प्रमाणात, भव्य प्रमाणात असणार आहे आणि म्हणून आपण सुद्धा बौद्ध अनुयायी म्हणून आपण त्या ठिकाणी यायचं आहे। आपल्या बौद्ध नेत्यांनी कंबर कसलेले आहे, सर्व महाराष्ट्रामध्ये ते महिनाभर झाले फिरतायत आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन आपण सर्वांनी मुंबईमधील कार्यकर्त्यांनी या पंचशील नगरमधील पंचशील झोपडपट्टीमध्ये सर्व बुद्ध अनुयायांनी त्या ठिकाणी यायचं आहे। बिलकुल वेळ दवडायचा नाही। या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, हंडोरे साहेबांचं कॉलेज आहे, त्या ठिकाणी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। बसमध्ये जागा नाही पुरली तर आपल्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे, त्या ट्रेनमध्ये बसायचं, हातामध्ये पंचशिलेचा ध्वज घ्यायचा आहे, गळ्यामध्ये पंचशिलेचा मफलर घालायचा आहे, पांढरी शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे। कुणीही येड्या गवाळ्यासारखं यायचं नाही, कारण हा मोर्चा तथागतांच्या विचाराला अनुसरून आहे। पांढरे शुभ्र शांततेचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण शांततेच्या मार्गाने जाणार आहोत आणि तिथला असणारा मोर्चा आपल्या सर्वांना सक्सेस करायचा आहे, यशस्वी करायचा आहे। आपल्या बौद्ध नेत्यांच्या पाठीमागे आपली ताकद लावायची आहे आणि तिथलं बुद्ध गयाचं टेम्पल हे बौद्धांना मिळालं पाहिजे, ही प्रमुख मागणी आपली असणार आहे। मी जास्त बोलता आपल्या सर्वांना विनंती करणार नाही, पण सर्वांना आवाहन करेन की आपण उद्या सकाळी 11 वाजता बरोबर आझाद मैदानामध्ये पोहोचायचं आहे आणि आपल्या नेत्यांच्या पाठीमागून ताकद दाखवायची आहे, आपली एकजुटीचं दर्शन घडवायचं आहे, तरच खऱ्या अर्थानं आपण बौद्ध अनुयायी आहोत, अन्यथा नाही। आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशा प्रकारचे आवाहन करतो, या ठिकाणी थांबतो। जय भीम।